आपण एका प्रसंगाची कल्पना करूया. हं. समजा आपण पहिल्या महायुद्धातले सैनिक आहोत बापरे, ओके. आणि युरोपमधल्या एका अतिशय थंड चिखलाने भरलेल्या ट्रेंचमध्ये म्हणजे खंदकात आपण उभे आहोत. हातात रायफल आहे. आणि खूप थंडी आहे तिथे. हो, अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी आणि अगदी काही फुटांच्या अंतरावर समोरच्या ट्रेंचमध्ये शत्रू देशाचा एक सैनिक उभा आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकदम स्पष्ट आदेश आहेत की समोर दिसेल त्याला गोळ्या घाला. अच्छा. तुमच्याकडे उत्तम संधी आहे, पण तुम्ही गोळी चालवत नाही. का बरं? आदेश तर आहेत ना. तेच तर. आणि आश्चर्य म्हणजे तो समोरचा शत्रू सैनिकही तुमच्यावर गोळी चालवत नाही. युद्धाच्या त्या भयंकर रणधुमाळीतही तुम्ही दोघे एक अलिखित शांतता पाळत आहात. म्हणजे एक प्रकारे जगा आणि जगू द्या असं काहीसं. अगदी नेमकं. पण हे असं का घडत असावं? कारण आपल्याला तर नेहमी असं वाटतं ना की निसर्गाचा नियम हा बळी तो कान पिळी असाच असतो ना. हो ना. जो सर्वात हिंस्र आणि स्वार्थी असतो तोच टिकतो असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. खरंय. पण मग अशा प्राणघातक स्पर्धेतही सहकार्याची भावना कुठून येते? आज आपण याच कोड्याची उकल या सखोल चर्चेमध्ये करणार आहोत. आणि हा विषय खरंच खूप रंजक आहे. हो, आणि आजची आपली ही चर्चा द सेल्फिश जीन या रिचर्ड डॉकिन्स यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे आणि त्यातल्या एका विशिष्ट प्रकरणावर आपण बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे नाईस गाईज फिनिश फर्स्ट. डार्विनच्या सिद्धांताकडे पाहण्याचा आपला जो पारंपरिक दृष्टिकोन आहे ना, त्याला हे प्रकरण अक्षरशः मुळापासून हादरून टाकतं. म्हणजे कसं? म्हणजे आपण नेहमी विचार करतो की उत्क्रांतीच्या शर्यतीत चांगुलपणा हा एक कमकुवतपणा आहे. जर प्रत्येक जीव स्वतःच्या फायद्यासाठी धडपडत असेल तर दुसऱ्याला मदत करण्यात स्वतःची ऊर्जा का वाया घालवायची असा विचार येतोच ना. हो, लॉजिकल तर तेच वाटतं. पण इथे हे समजून घेतलं पाहिजे की चांगला माणूस किंवा नाईस गाय याचा जीवशास्त्रीय अर्थ थोडा वेगळा आहे. याचा अर्थ असा जीव जो स्वतःची थोडी किंमत मोजून किंवा स्वतःचं थोडं नुकसान सोसून आपल्या प्रजातीतील इतर सदस्यांना मदत करतो. पण मग वरवर पाहता असा जीव निसर्गात टिकायलाच नको नाही का? अगदी बरोबर. पण तरीही आपल्या आजूबाजूला प्राणी, पक्षी आणि अगदी सूक्ष्म जीवांमध्येही आपल्याला सहकार्य बघायला मिळतं. हे असं का होतं हेच आज आपल्याला उलगडून पाहायचंय. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट जंगलात जाण्याची काही गरज नाहीये. म्हणजे जीवशास्त्र समजून घेण्यासाठी आपण चक्क गणित आणि गेम थिअरीचा आधार घेणार आहोत. हो, गेम थिअरी. हो, गेम थिअरीमध्ये प्रिझनर्स डिलेमा नावाचा एक अतिशय भन्नाट खेळ आहे, ज्यातून या सगळ्याची सुरुवात होते. आपण हा खेळ थोडा समजावून सांगूया का? हो, नक्कीच. समजा आपण दोघांनी मिळून एक मोठा गुन्हा केला आहे. अच्छा, मी आणि तुम्ही? हो, फक्त एक उदाहरण म्हणत. तर आपण गुन्हा केला आहे, पण पोलिसांना आपल्याला रंगेहात पकडता आलं नाहीये. त्यांनी आपल्याला फक्त एका संशयावरून पकडलाय. आता पोलीस एकाच वेळी मला एका अंधाऱ्या कोठडीत नेतात आणि तुम्हाला दुसऱ्या कोठडीत नेतात. आपण एकमेकांशी अजिबात बोलू शकत नाही आणि पोलीस आपल्या दोघांसमोर एकच ऑफर ठेवतात. कोणती ऑफर? ते म्हणतात, हे बघा, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध मुख्य गुन्ह्याचा भक्कम पुरावा नाहीये. फक्त एका छोट्या गुन्ह्यासाठी आम्ही तुम्हाला 1 वर्षाची शिक्षा देऊ शकतो. बरं. पण जर तू तुझ्या साथीदाराविरुद्ध साक्ष दिलीस, म्हणजेच गेम थिअरीच्या भाषेत फसवणूक किंवा डिफेक्ट केलंस आणि तुझा साथीदार मात्र गप्प राहिला, म्हणजे त्याने सहकार्य किंवा कॉपरेट केलं, तर काय होईल? तर तुला आम्ही तत्काळ सोडून देऊ, पण तुझ्या साथीदाराला मात्र थेट 10 वर्षांची सक्त मजुरी होईल. बापरे, म्हणजे जर मी तुमच्या विरुद्ध साक्ष दिली आणि तुम्ही मित्रासारखे गप्प राहिलात तर मी पूर्णपणे मोकळा आणि तुम्ही 10 वर्षे आत? अगदी तसंच. पण जर आपण दोघांनीही एकमेकांविरुद्ध साक्ष दिली तर काय होईल? हाच तर खरा पेच आहे. पोलीस म्हणतात, जर तुम्ही दोघांनीही अतिशाणेपणा करून एकमेकांविरुद्ध साक्ष दिलीत तर आम्ही दोघांनाही 5-5 वर्षांची शिक्षा देऊ. अच्छा. आणि शेवटचा पर्याय असा की जर आपण दोघांनीही एकमेकांवर विश्वास ठेवला आणि मौन बाळगलं तर पुराव्याअभावी दोघांनाही फक्त 1-1 वर्षाची शिक्षा होईल. आता लक्षात आलं. म्हणजे या खेळातून 2च पर्याय समोर येतात. एकतर गप्प राहून कॉपरेट करणं किंवा साक्ष देऊन डिफेक्ट करणं. बरोबर. आता यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे माहितीये? काय? जर मी एका कोठडीत बसून तर्कशुद्ध विचार करायला लागले तर माझ्या डोक्यात काय विचार येईल? समजा मी असा विचार केला की समोरच्या कोठडीत माझा मित्र आहे आणि तो नक्कीच गप्प राहील. तर मग माझ्यासाठी सर्वात फायद्याचा पर्याय कोणता? साहजिकच मी तुमच्या विरुद्ध साक्ष देईन. अरे छा. हो ना.
कारण तसं केल्यास मला एकही दिवस शिक्षा होणार नाही, मी थेट सुटेन. याला गेम थेअरीच्या भाषेत टेम्पटेशन किंवा मोह म्हणतात. आणि आता दुसरी बाजू बघूया. समजा मला वाटलं की तुम्ही स्वार्थी आहात आणि तुम्ही माझ्याविरुद्ध साक्ष देणारच आहात, तर मग माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? काय वाटतं तुम्हाला? तरीही साक्ष देणेच. कारण जर तुम्ही साक्ष देत असाल आणि मी मात्र वेड्यासारखा गप्प राहिलो, तर तुम्हाला 0 शिक्षा होईल आणि मला पूर्ण 10 वर्ष भोगावी लागतील. नेमकं. आणि याला सकर्स पे ऑफ म्हणतात, म्हणजे अक्षरशः मूर्ख ठरणं. हे तर भयानकच आहे. म्हणजे समोरचा माणूस गप्प राहो किंवा साक्ष देऊ, कोणत्याही परिस्थितीत माझ्यासाठी डिफेक्ट करणं हाच एकमेव तार्किक पर्याय उरतो. हो, गणितीयदृष्ट्या पाहिलं तर स्वतःला वाचवण्यासाठी फसवणूक करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. आणि मग याचा परिणाम काय होतो माहितीये का? काय? दोघेही आपापल्या जागी हाच तलक लावतात. दोघेही एकमेकांविरुद्ध साक्ष देतात आणि दोघांनाही 5-5 वर्षांची शिक्षा मिळते. याला पनिशमेंट म्हणतात. अरे रे. जर दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून फक्त मौन बाळगलं असतं तर दोघांनाही फक्त 1-1 वर्षांची शिक्षा झाली असती. दोघांचाही फायदा झाला असता. याला रिवॉर्ड म्हणतात. पण निव्वळ स्वार्थाच्या तर्काच्या आधारे खेळल्यामुळे दोघेही हरतात. म्हणूनच याला कोंडी किंवा डिलेमा म्हणतात ना. अगदी बरोबर. मला ना हे एका उत्तम उदाहरणातून सांगायला आवडेल. हे आपल्या दैनंदिन आयुष्यातही घडतं. समजा आपण 10-12 मित्र मिळून एका खूप महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आहोत. अच्छा. आणि आधीच असं ठरलंय की जे काही बिल येईल ते आपण सर्वजण समान वाटून घेणार आहोत. आता जेव्हा मेन्यू कार्ड हातात येतो तेव्हा काय होतं? प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी भारी मागूया. हो, प्रत्येकाच्या मनात तोच टेम्पटेशनचा मोह निर्माण होतो. मला वाटतं, अरे जर सर्वांमध्ये बिल वाटायचंच आहे तर मी सर्वात महागडा पदार्थ आणि सर्वात महागडं डेझर्ट का मागवू नये? हो ना, कारण पैसे तर वाटले जाणार आहेत. बरोबर. माझ्या एकट्याच्या बिलाचा भार सगळ्यांवर पडेल आणि मला थोडेच पैसे द्यावे लागतील. आणि गंमत बघ, प्रत्येक जण केबलावर हाच विचार करत असतो. हो. त्यामुळे सगळेच जण महागडे पदार्थ मागवतात. आणि शेवटी जेव्हा बिल येतं तेव्हा ते इतकं प्रचंड असतं की प्रत्येकाला खिशाला मोठा भुर्दंड बसतो. अगदी. सर्वांनी जर साधे पदार्थ मागवले असते तर सर्वांचेच पैसे वाचले असते. पण स्वार्थाच्या तर्कशुद्ध विचारामुळे सर्वांचंच नुकसान होतं. पण आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे. जर आपण त्या मित्रांसोबत फक्त एकदाच जेवायला गेलो असू, म्हणजे वन ऑफ गेम असेल. हो, तर फसवणूक करणं जिंकतं. मी महागडं खाऊन मोकळा होतो. हो. पण जर आपण तेच 10 मित्र दर आठवड्याला त्याच हॉटेलमध्ये एकत्र जेवायला जाणार असू तर काय होईल? तिथेच संपूर्ण चित्र बदलतं. कारण जेव्हा हा खेळ पुन्हा पुन्हा खेळला जातो, ज्याला आपण इटरेटेड प्रिझनर्स डिलेमा म्हणतो, तिथे नवीन नियम लागू होतात. हो, तिथे भविष्याचं सावक असतं, म्हणजे शॅडो ऑफ द फ्युचर. तुम्हाला माहीत असतं की आज जर मी सर्वात महागडा पदार्थ मागवून मित्रांची फसवणूक केली तर पुढच्या आठवड्यात ते मला बरोबर धडा शिकवतील. तेही फसवणूक करतील. नेमकं. निसर्गात प्राणी आणि वनस्पती अगदी हेच करतात. ते रोज एकमेकांसोबत असे पुन्हा पुन्हा खेळले जाणारे खेळ खेळत असतात. हा पुन्हा पुन्हा खेळला जाणारा खेळ नक्की कसा काम करतो आणि त्यात कोणती रणनीती यशस्वी होते हे शोधण्यासाठी रॉबर्ट ॲक्सेलरोड यांनी एक अतिशय अद्भुत प्रयोग केला होता. हो, ती संगणकीय स्पर्धा. बरोबर. त्यांनी जगभरातील गेम थेअरी तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांना एक आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की मी संगणकावर हा इटरेटेड प्रिझनर्स डिलेमा खेळवणार आहे. तुम्ही मला तुमच्या सर्वोत्कृष्ट रणनीती किंवा कम्प्युटर प्रोग्राम्स पाठवा. आणि त्या स्पर्धेत काय काय आलं नाही? अतिशय गुंतागुंतीचे शेकडो ओळींचे कोड असलेले प्रोग्राम झाले. त्यातल्या बहुतांश रणनीती अतिशय कपटी होत्या. म्हणजे नास्टी प्रोग्राम्स. हो. काहींनी नेव्ह प्रोबर नावाची रणनीती पाठवली, जी सुरुवातीला सहकार्य करायची, पण अचानक मध्येच कधीतरी फसवणूक करून समोरच्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायची. अच्छा, म्हणजे अचानक दगा द्यायचा. हो. काहींनी तर समोरच्याला गोंधळात टाकण्यासाठी भयंकर गुंतागुंतीचे अल्गोरिदम्स वापरले. सर्वांना वाटत होतं की जो सर्वात हुशार आणि कपटी असेल तोच ही स्पर्धा जिंकेल. पण सर्वांना धक्का बसला. या स्पर्धेत जिंकला तो एक अतिशय साधा, फक्त 4 ओळींचा कोड असलेला प्रोग्राम. खरंच? हो. अनाटॉल रॅपोपोर्ट यांनी पाठवलेली ही रणनीती होती, जिचं नाव होतं टिट फॉर टॅट, म्हणजेच जशास तसे. अच्छा. ही रणनीती इतकी साधी होती की कोणीही ती समजून घेऊ शकेल. ती पहिल्या खेळीत नेहमी सहकार्य करायची आणि त्यानंतरच्या प्रत्येक खेळीत ती फक्त समोरच्या खेळाडूची कॉपी करायची. कार्य करणार. अगदी.
आणि जर तुम्ही फसवणूक केलीत तर तो पुढच्या वेळी बरोबर फसवणूक करून बदला घेणार. पण माझा प्रश्न असा आहे की एवढ्या कपटी आणि भयंकर प्रोग्रामच्या जगात ही एवढी साधी रणनीती जिंकली कशी? या टिट फॉर टॅटच्या विजयामागे तिचे 2 अतिशय महत्वाचे गुण होते. पहिला गुण म्हणजे ती चांगली होती. चांगली म्हणजे? इथे चांगली किंवा नाईस याचा अर्थ असा आहे की ही रणनीती कधीही स्वतःहून आधी फसवणूक करत नव्हती. ती नेहमी विश्वासाने आणि सहकार्याने सुरुवात करत असे. आणि दुसरा गुण म्हणजे ती क्षमाशील होती. म्हणजे फॉरगिव्हिंग. हो, समजा समोरच्या प्रोग्रामने फसवणूक केली तर टिट फॉर टॅट लगेच पुढच्या खेळीत फसवणूक करून त्याला शिक्षा देत असे. पण जर समोरच्या प्रोग्रामने आपली चूक सुधारली आणि पुन्हा सहकार्य करायला सुरुवात केली तर काय? किंवा ईर्ष्या धरून ठेवत नसे. क्या बात आहे. आणि म्हणूनच ज्या रणनीती चांगल्या आणि क्षमाशील होत्या त्यांनी सर्वाधिक गुण मिळवले. एक सेकंड, आता इथून पुढे हे खूपच रंजक होत जातं. जर क्षमाशील असणं इतकं फायद्याचं आहे तर मग एखाद्याने टिट फॉर टू टॅट्स ही रणनीती का वापरू नये? टिट फॉर टू टॅट्स. हो, म्हणजे समोरच्याने एकदा फसवणूक केली तरी आपण त्याला माफ करायचं, त्याला दुसरी संधी द्यायची आणि जेव्हा तो सलग 2 वेळा फसवणूक करेल तेव्हाच आपण बदला घ्यायचा. ही तर जास्त चांगली आणि जास्त क्षमाशील रणनीती झाली ना, मग ती का नाही जिंकली? हाच विचार ॲक्सेलरॉड यांच्या दुसऱ्या स्पर्धेत अनेकांनी केला. अच्छा. हो, पहिल्या स्पर्धेचा निकाल पाहिल्यावर लोकांना वाटलं की क्षमाशीलता जिंकते, म्हणून त्यांनी टिट फॉर टू टॅट्स सारख्या अतिक्षमाशील रणनीती पाठवल्या. बर. पण त्याचवेळी काही अतिशय धूर्त लोकांनी सस्पिशियस टिट फॉर टॅट नावाचे कपटी प्रोग्राम्सही पाठवले होते. बापरे, हे नावच भेंडार वाटतंय. हो, आणि इथेच खरी गोम आहे. या कपटी प्रोग्राम्सनी टिट फॉर टू टॅटचा अक्षरशः लचका तोडला. ते प्रत्येक खेळीत तिला फसवू लागले आणि ती बिचारी प्रत्येक वेळी त्यांना एक मोफत संधी देत राहिली. अरे रे, हे म्हणजे आपल्या ऑफिसमधल्या त्या एका कर्मचाऱ्यासारखं आहे जो नेहमी इतरांच्या कामाच्या शिफ्ट्स कव्हर करत असतो. हो ना, सुरुवातीला तो चांगला असतो, पण लोक जेव्हा पाहतात की हा काहीच बोलत नाही तेव्हा सगळेच जण आपली कामं त्याच्यावर टाकायला लागतात. अगदी. तू एक प्रकारचा पुशोवर बनतो. याचा अर्थ असा की तुम्ही खूप जास्त चांगले राहूनही चालत नाही. तुम्हाला सहकार्य करायला हवं, पण वेळ आल्यास प्रतिकार करण्याची ताकद आणि तयारीही तुमच्यात असायला हवी. अगदी तसंच. आणि म्हणूनच या दुसऱ्या स्पर्धेतही टिट फॉर टॅट पुन्हा एकदा विजेती ठरली, कारण ती मूर्ख नव्हती. इतका फायदा करून देते की एकूण गुणांमध्ये ती संपूर्ण स्पर्धेत सर्वांना मागे टाकते. ठीक आहे, पण हे सगळं कॉम्प्युटरवरच्या कृत्रिम जगात किंवा गणितात छान वाटतं, पण खऱ्या निसर्गात हे कसं काम करतं? म्हणजे कारण जंगलात कोणीही कोणाला पॉइंट्स देत नाही. तिथे बक्षीस म्हणून काय मिळतं? तर जगण्याची संधी मिळते, पुढच्या पिढीत आपले जीन्स पोचवण्याची संधी मिळते. बरोबर आहे. मला एक सांगा, जर आपण म्हणतोय की निसर्गात स्वार्थ भिनलेला आहे, तर मग टिट फॉर टॅट सारखी प्रवृत्ती टिकून कशी राहते? समजा एका जंगलात सगळे जीव नेहमी फसवणूक करणारे आहेत, म्हणजे ऑलवेज डिफेक्टवाले. हो, तिथे जर एखादा टिट फॉर टॅट खेळणारा जीव आला तर तो तर लगेच मारला जाईल. मग ती रणनीती टिकेल कशी? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी म्हणजे ESS ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यावी लागेल. बरं, काय आहे ही संकल्पना? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर ESS म्हणजे अशी एक अवस्था जिथे एखादी विशिष्ट रणनीती वापरणारे जीव बहुमतात असतात आणि तेव्हा दुसरी कोणतीही नवीन प्रवृत्ती त्यांच्यात घुसखोरी करून त्यांचा पराभव करू शकत नाही. अच्छा. आता मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेहमी फसवणूक करणे ही सुद्धा एक भक्कम ESS आहे, कारण फसवणूक करणाऱ्यांच्या गर्दीत एखादा चांगला जीव आला तर त्याचा लगेच बळी जातो. मग जर फसवणूक करणारी सिस्टम इतकी भक्कम आहे तर टिट फॉर टॅट त्यात कसा शिरकाव करतो? त्यासाठी टिट फॉर टॅटला एका छोट्या गटाची गरज असते. याला आपण लोकल क्लस्टरिंग म्हणू शकतो. हे कसं काम करतं? मला वाटतं आपण याला एका बाजाराच्या उदाहरणावरून समजू शकतो. सांगा ना. समजा एक मोठा बाजार आहे जिथे सगळे व्यापारी एकमेकांची फसवणूक करतात. कोणीही कोणावर विश्वास ठेवत नाही. सगळेच जण ग्राहकांना लुटतात आणि एकमेकांचे पैसे बुडवतात. म्हणजे सगळेच स्वार्थी आहेत. हो. यामुळे कोणाचीच मोठी प्रगती होत नाही. ते फक्त कसेबसे टिकून असतात. आता समजा तिथे 2-3 अतिशय प्रामाणिक आणि एकमेकांना सहकार्य करणारे व्यापारी येतात. बरं. जर ते एकटे पडले तर ते बुडतील. पण जर त्यांनी ठरवलं की आपण फक्त एकमेकांशीच व्यापार करायचा, म्हणजेच लोकल क्लस्टरिंग, तर काय होईल? ते एकमेकांना उधार देतील, एकमेकांचा फायदा करतील. अगदी बरोबर.
काही काळातच त्यांची इतकी भरभराट होईल की त्यांच्या दुकानांची साखळी तयार होईल आणि हळूहळू ते त्या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजारातून हद्दपार करतील. हे एका चुप्या भुयाऱ्यासारखं आहे, एका सीमारेषेवरून म्हणजे नाईफेजवरून पलीकडे जाण्यासारखं. क्या बात आहे. हे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. टिट फॉर टॅट अगदी असंच काम करते. जेव्हा हे जीव एका छोट्या गटात एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना ओळखतात आणि सहकार्य करून प्रचंड फायदा मिळवतात. ते स्वार्थी जीवांपेक्षा वेगाने प्रगती करतात आणि हळूहळू संपूर्ण लोकसंख्येवर वर्चस्व प्रस्थापित करतात. एकदा का टिट फॉर टॅटवाले बहुमतात आले की स्वार्थी जीव तिथे टिकू शकत नाहीत. कारण हे बहुमतातले जीव स्वार्थी जीवांसोबत सहकार्य करणं पूर्णपणे बंद करतात. नेमकं टिट फॉर टॅटची स्थिरता खूप वरच्या पातळीची असते. हे सिद्धांत ऐकायला भारी वाटतात, पण जेव्हा मी खऱ्या जगातील उदाहरणे वाचली तेव्हा मी थक्क झालो. मगाशी मी सुरुवातीला पहिल्या महायुद्धातील ज्या खंदकाचं म्हणजे ट्रेंच वॉरफेअरचं उदाहरण दिलं होतं. हो, ते टोनी ॲशवर्ड्स यांच्या संशोधनाचा भाग होता. बरोबर. ते अतिशय भयानक पण आश्चर्यकारक सत्य होतं. ब्रिटिश आणि जर्मन सैन्य महिनोन्महिने एकमेकांच्या समोर खंदकांमध्ये उभं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेतून पाहिलं तर हे एक झिरो सम गेम होतं. म्हणजे तुम्ही त्यांना मारा तरच तुम्ही वाचाल. पण प्रत्यक्ष जमिनीवर लढणाऱ्या सैनिकांची परिस्थिती वेगळी होती. हो, त्यांच्यावर भविष्याचं सावट खूप मोठं होतं. अगदी बरोबर. त्यांना माहीत होतं की आज जर मी समोरच्या खंदकातल्या माणसावर गोळी चालवली तर उद्या तो नक्कीच माझ्यावर गोळ्यांचा पाऊस पाडेल, कारण तेच लोक रोज तिथेच असणार होते. त्यामुळे कोणीतरी एकाने फसवणूक केली तर दुसरा लगेच जशास तसं उत्तर देईल हे त्यांना पक्क माहीत होतं. म्हणूनच एकमेकांना न मारणे हाच त्यांचा परस्पर फायदा होता. आणि ते हे कसं सिद्ध करायचे माहितीये? कसं? ते आपली ताकद दाखवण्यासाठी माणसांवर गोळ्या न चालवता बाजूच्या निर्जीव वस्तूंवर किंवा ठराविक झाडांवर रोज एकाच वेळी अचूक नेम लावून दाखवायचे. अच्छा. हा एक प्रकारे समोरच्याला दिलेला संदेश होता की बघ, माझा नेम अचूक आहे, मी तुला सहज मारू शकतो, पण मी सहकार्य करणं पसंत करत आहे, त्यामुळे तू सुद्धा गप्प रहा. ही शुद्ध टिट फॉर टॅट नीती होती. अरे बापरे, हे खरंच अफाट आहे. पण आता इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? मी समजू शकतो की माणसांकडे एक प्रगत मेंदू आहे, ते भविष्याचा विचार करू शकतात, आकडेमोड करू शकतात. पण प्राण्यांचं काय? ते तर केवळ उपजत प्रवृत्तीवर जगतात ना. मग तिथे हे कसं शक्य आहे? यासाठी व्हॅम्पायर वटवाघुळांचं उदाहरण खूपच रंजक आहे. ते रक्त पिणारे वटवाघूळ? हो, या वटवाघुळांचे जगण्याचे नियम अतिशय कडक असतात. ती रात्री रक्ताच्या शोधात बाहेर पडतात. कधी-कधी काहींना भरपूर रक्त मिळतं तर काही उपाशीच राहतात. बरं. जर एखादं वटवाघूळ सलग 2-3 दिवस उपाशी राहिलं तर ते थेट मरू शकतं. अशा वेळी एक अद्भुत गोष्ट घडते. ज्या वटवाघुळाला जास्त रक्त मिळालं आहे ते वटवाघूळ स्वतःच्या भुकेची आणि ऊर्जेची पर्वा न करता उपाशी साथीदाराच्या तोंडात रक्ताची उलटी करतं आणि त्याला जीवदान देतं. बापरे. पण हे ते कोणासाठीही करत नाहीत, बरोबर? ते लक्षात ठेवतात. हाच तर सर्वात महत्वाचा भाग आहे. ही वटवाघुळे लक्षात ठेवतात की कोणी त्यांना भूतकाळात मदत केली होती. जो वटवाघूळ स्वार्थीपणा करतो आणि भरपूर रक्त मिळूनही दुसऱ्याला मदत करत नाही, त्याला इतर वटवाघुळे भविष्यात कधीच रक्त देत नाहीत. म्हणजे त्याला एकटं पाडलं जातं. हो, निसर्गातील हा टिट फॉर टॅटचा एक स्पष्ट पुरावा आहे. तसंच समुद्रात आढळणाऱ्या काही माशांचं उदाहरण घेता येईल. हर्मॅफ्रोडाईट फिश म्हणतात त्यांना. अच्छा, त्यांच्यात काय वेगळं असतं? हे मासे प्रजननावेळी नर आणि मादी असे दोन्ही भूमिका निभावू शकतात. मादीची भूमिका निभावणे म्हणजे अंडी तयार करणे, ज्यासाठी भरपूर ऊर्जा खर्च होते. नराची भूमिका सोपी आणि कमी ऊर्जेची असते. हे मासे प्रजननावेळी अतिशय प्रामाणिकपणे एकमेकांसोबत सहकार्य करतात आणि आलटून पालटून नर आणि मादीच्या भूमिका घेतात. म्हणजे एकदा तू मादी हो, पुढच्या वेळी मी मादी होतो. हो ना. आणि जर एखाद्या माशाने फसवणूक केली आणि फक्त सोपी नराचीच भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर दुसरा मासा लगेच त्याच्यासोबतचे संबंध तोडतो. हे सगळं ऐकून खरंच डोकं चक्रावून जातं. प्राण्यांना ही समज कुठून येते? पण ठीक आहे, प्राण्यांकडे किमान एक मेंदू तरी आहे. पण ज्या जीवांना मेंदूच नाही त्यांचं काय? म्हणजे टिट फॉर टॅट नीती वापरण्यासाठी मेंदूची किंवा जाणीवेची खरोखर गरज असते का? अजिबात नाही. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि हेच या सिद्धांताचं सर्वात मोठं यश आहे.
जीवाणूंना म्हणजे बॅक्टेरियांना कोणताही मेंदू नसतो. बरोबर. तरीही ते मानवी शरीरात तोपर्यंत अतिशय शांत राहतात जोपर्यंत माणसाचं आयुष्य मोठं आहे, तो निरोगी आहे. आपल्या आतड्यात असे लाखो जीवाणू आहेत जे आपलं पोषण करतात आणि बदल्यात आपल्याला कोणतीही हानी पोचवत नाहीत. म्हणजे तिथेही तेच भविष्याचं सावट काम करत असतं. अगदी बरोबर. त्या जीवाणूंच्या जीन्सला माहिती असतं की हा माणूस जगला तरच आपल्याला खायला मिळेल. पण समजा तो माणूस एखाद्या अपघातात गंभीर जखमी झाला आणि त्याच्या जगण्याची शक्यता एकदम कमी झाली. मग काय होतं? मग अचानक हे शांत असलेले जीवाणू अत्यंत धोकादायक बनतात आणि रक्तामध्ये विषारी रसायने सोडून माणसाचा जीव घेतात, ज्याला आपण सेप्सिस म्हणतो. बापरे. म्हणजे त्यांना कोणता तरी सिग्नल मिळतो की आता भविष्याचं सावट संपलंय, हा माणूस मरणारच आहे, त्यामुळे आता सहकार्य करण्यात काहीच अर्थ नाही. हो, जेवढा फायदा घेता येईल तेवढा घ्या आणि पळा. खरंच थक्क करणार आहे. आणि यावरून हे सिद्ध होतं की या धोरणांसाठी जाणीव, बुद्धिमत्ता किंवा मेंदूची अजिबात गरज नसते. उत्क्रांतीमध्ये जीन्स आपोआप हे गणित सोडवतात. जे जीन्स टिट फॉर टॅट सारखं वागतात तेच लाखो वर्षांच्या शर्यतीत टिकून राहतात. तर मग या सगळ्या विस्तृत चर्चेचा अर्थ काय काढायचा? सुरुवातीला आपण विचार करत होतो की निसर्ग हा बळी तो कानपिळी या न्यायाने चालतो. पण आज आपण पाहिलं की निसर्ग हा केवळ मारामारी आणि स्वार्थाचा झिरो सम गेम नाही. हो. झिरो सम गेम म्हणजे असा खेळ ज्यात एकाचा फायदा झाला की दुसऱ्याचे 100% नुकसान होणारच. पण निसर्ग तसा चालत नाही. निसर्ग हा नॉन झिरो सम गेम आहे. बरोबर. निसर्ग हा एक नॉन झिरो सम गेम आहे जिथे निसर्ग स्वतः एका बँकरची भूमिका बजावतो. अच्छा, बँकेसारखा? हो. जर दोन जीवांनी एकमेकांशी स्पर्धा करून स्वतःची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी एकमेकांना सहकार्य केलं तर ते दोघेही निसर्गाकडून भरपूर फायदा मिळवू शकतात. निसर्गाच्या बँकेत सर्वांसाठी पुरेसा फायदा उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी मनात कोणतीही ईर्ष्या न ठेवता क्षमाशील राहून आणि वेळेवर सहकार्य करून म्हणजेच खऱ्या अर्थाने चांगले राहूनच आपण जगात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतो. खरंय. रॉबर्ट ॲक्सेलरोड यांच्या त्या स्पर्धेने आणि निसर्गातील या उदाहरणांनी हेच सिद्ध केलं आहे की जे लोक चांगले आहेत, जे आधी फसवणूक करत नाहीत, तेच शेवटी जिंकतात. आणि जाता जाता या सगळ्या चर्चेतून आपल्या मानवी आयुष्यासाठी एक अत्यंत विचार करायला आवणारा मुद्दा समोर येतो. कोणता? आपण अनेकदा आपल्या दैनंदिन व्यवहारांकडे बघितलं तर आपण विनाकारण अनेक गोष्टींना झिरो सम गेम बनवून ठेवतो. उदाहरणार्थ घटस्फोटाच्या केसेस घ्या. हां, तिथे तर खूप वाद असतात. हो ना. नवरा बायकोमधील वाद सोडवण्यासाठी दोघेही प्रचंड फी देऊन वेगळे वकील लावतात. एकमेकांना हरवण्यासाठी, एकमेकांचं जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी ते स्वतःचंही प्रचंड आर्थिक नुकसान करून घेतात. किंवा अगदी ऑफिसमध्ये पगारवाढीच्या मागण्या करताना मालक आणि कामगार एकमेकांना शत्रू मानून भांडतात. अगदी बरोबर. ते दोघं मिळून तो व्यवसाय अधिक मोठा कसा करता येईल यावर एकत्र काम करू शकतात, ज्यातून दोघांचाही फायदा होईल. पण ईर्ष्या आणि अविश्वासामुळे ते स्वतःचंच नुकसान करतात. म्हणूनच मला वाटतं हा विचार आपण सर्वांनी नक्की करावा. जर निसर्गातील मेंदू नसलेले जीवाणू आणि अतिशय छोटी वटवाघुळे आपला स्वार्थ आणि ईर्ष्या बाजूला ठेवून एकमेकांना सहकार्य करून एकत्र जिंकू शकतात, हो, तर मग आपण माणसे, ज्यांच्याकडे एवढा प्रगत मेंदू आणि भविष्याचा विचार करण्याची क्षमता आहे, ते आपल्या सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्था नॉन झिरो सम पद्धतीने का डिझाईन करू शकत नाही? आपण एकमेकांना हरवण्यापेक्षा निसर्गाकडून मिळणारा एकत्र फायदा का वाढवू शकत नाही? खरंच हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा. तर मंडळी, चांगले लोक नेहमी मागे राहतात या गैरसमजाला पूर्णपणे खोडून काढणारी आपली आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवूया. सहकार्य, क्षमाशीलता आणि टिट फॉर टॅटच्या या अद्भुत विश्वात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत एकमेकांना सहकार्य करत रहा.